गोष्टी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वी पवार साहेबांबद्दल हे सरकार बनायच्या अगोदर जे उद्गार काढले ते मुद्दाम वाचून दाखवतो. म्हणजे हे कुठल्या प्रवृत्तीचे आहेत. मुख्यमंत्री पदावर बसवलं म्हणून पलटी खाल्ली, निष्ठा विकली. बघा वाक्य, पवार साहेबांना विनंती आहे, धरणाच्या आतमध्ये अजित पवारांना नेऊ नका. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधूमेंदूची लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्यांनी कसे अर्धवट टाकून बांधून टाकले, कसे पैसे गिळलेत हे जाऊन बघा, मुद्दाम बघा. उद्धव ठाकरे, पहिल्यांदाही शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे म्हणून आपण सर्व फिरलो, मी स्वतः फिरलो. तेव्हा हेच तिकडे कृषी मंत्री होते. काय केलात तुम्ही पवार साहेबांना उद्देशून? काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके. उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुखांनी गद्दारीने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणतात साहेबांनी नाही केलं, खंजीर खुपसली नाही, पुत्रांनी केलं. बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आणि जगाच्या पाठीवर किंवा महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री झाला नाही. आज धिंडवडे निघतायत, काय बोलतात, काय करतात, लोकांचं काय. बारामतीला जायचा, एक शेतकऱ्यांचा तरी प्रश्नावर बोलावं. दिवाळी तोंडावर आल्या एसटी कर्मचारी 30च्या जवळपास मृत्युमुखी त्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबद्दल बोलावं. राज्याची अवस्था काय आहे? काही बोलत नाही. टिंगल मस्करी खाली आहे तिच्या. सोनिया गांधीवर टीका करत बाहेर पडले, मग नाक घशात त्यांच्याच बरोबर सरकार बनवावं लागले. सोनिया गांधींनी तुमच्या लात मारली व तुम्हाला पक्षातून बाहेर काढले. सोनिया गांधींनी काढून टाकल्यानंतर तुम्ही लाचारीने पुन्हा त्यांच्याकडे गेलात. हे सगळं शरद पवारांना आहे ना. शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्या शरद पवारांकडे लाचारीने जाऊन मुख्यमंत्री पद स्वीकारलं, हे बोललं होते मुख्यमंत्री व्हायच्या आत. आणि आता शरद पवारच आपले सर्व काही आहेत, त्यांच्यामुळे मुख्यमंत्री पद मिळेल असं उद्धव ठाकरे म्हणतायत. आणि तेव्हा टीका केली होती. अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू. नशीब महाभारतात शरद पवार नव्हते, नाही तर तिथेही फोडाफोडी केली असती. शरद पवार हे लुडबुडे ज्योतिषी. बघा केवढी टीका आहे. आणि बारामतीला जाऊन किती कौतुक. हे कौतुक म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं ना, आणि आपली गुणवत्ता नसताना आपल्याला अजून टिकवतायत ना, आणि म्हणून कौतुक आहे, दुसरं काही नाही. भरपूर त्यांनी तिथे कौतुक केलं, त्यांचं विकासावर केलं. शेतीबद्दल काय बोलले नाही. शेती प्रकल्पाच्या एकाचं उद्घाटन केलं, पण काही बोलले नाहीत. शेतकऱ्यांबद्दल काय बोलले नाही, त्यांच्या आत्महत्याबद्दल काय बोलले नाहीत. आणि फक्त डायलॉगबाजी करून हिंदी पिक्चरच्या हिरोला विषय माहीत नसताना जे डायलॉग देतात ते बोलून दाखवते. तसे यांनी सांगितलं हे बोलले आणि परत आले. संजय राऊतचे वाक्य आहे, दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक. हुकुमशाही प्रवृत्तीस
आता धडक मारायला निघाले आहेत. मगाशी बोललो डोकं येईल का परत माहित नाही. दमदार पाऊल विजयाचे. एक जिंकली ती पण अपक्ष उमेदवार यांचा नाही. ते जे डेलकर आहेत ते पहिल्यांदा यापूर्वी 7 वेळा स्वतः मोहनभाई डेलकर निवडून आले होते. आता ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडून आल्या. 7 वेळा निवडून आल्या. त्यांची इमेज होती. या शिवसेनेचं काही नाही. शाखा प्रमुख पण तिथे नाही. आज जिंकल्यावर सगळ्यात पुढे. संजय राऊत तुमचा खासदार म्हणताना तुम्ही टिकवा, नाही तर काही कालांतराने बीजेपीत असतील ते, मग बोंबलत जाऊ नका. राज्यात हे मलिक आहेत ना, मलिक त्यांना सोडून दिलाय राष्ट्रवादीने. त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांचा जावयाकडे काय काय मिळालं ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. जावयाचं बॅकग्राऊंडही माहिती आहे. तरी नवाब मलिक बोलतायत. बरं, त्यांचे मंत्री किती, या आघाडीचे किती मंत्री आणि आता वेटिंगवर आहेत. लाईनीत अटक होत जाणार, जेलमध्ये जाणार. याची चिंता करा म्हणा. उगा डायलॉगबाजी करू नका. आणि म्हणून फटाके वाजवायची भाषा संजय राऊत यांनी करू नये. आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर जर मोदी साहेबांनी वॅक्सिन काढलं नसतं तर कोरोनाची महाराष्ट्रात मृत्यूची संख्या काय झाली असती याचा आधी विचार करा आणि मग मोदी साहेबांवर बोला. आणि म्हणून आता जी टीका होते आहे हे आकसाने होते आहे. एक तर मोदींमुळे यांचे 56 निवडून आले, 18 निवडून आले. पुढच्या वेळी लोकसभेला 8ही येणार नाही आणि 25ही विधानसभेला येणार नाही यांची अवस्था. आणि म्हणून तोपर्यंत हात धुवून घ्यायचं हे 3 पक्षांनी मोहीम चालवली आहे. आणि त्या मोहिमेमध्ये आता अटकले जात आहेत. त्यांच्या रेड पडल्यानंतर पत्रकार त्यांची बाजू घेत आहेत. हे काय देवळात गेले नव्हते, देवळातले पैसे मोजत नव्हते. एखाद्या ऑफिसमध्ये रेड पडते, हजारो कोटी रुपये सापडतात. हे कुठून आणले, कसे मिळवले हे प्रश्न यायला पाहिजे. हे पण विचारत नाही. उलट चौफेर फटकेबाजी म्हणतात. सुशांतच्या मर्डरमध्ये, दिशा सालेंच्या मर्डरमध्ये अजून काही निष्पन्न झालं नाही. किती हत्या, किती भ्रष्टाचार. ब्राऊन शुगर तर ओपन आहे. अरे तुमची सत्ता येतो कसा माल, येतो कसा? अधिकाऱ्यांवर टीका करतायत पण आणणारे तुमची माणसं आहेत. सत्ता तुमची असताना माल आतमध्ये येतो कसा? याला सगळ्याला जबाबदार आताचं सरकार आहे. कोणाचंही लक्ष नाही. लक्ष एकच, हात धुवून घ्या, हात धुवून घ्या. आणि मग अशा बरबटलेल्या सरकारने कोणावरही टीका करू नये. भाजपवर करायचा नैतिक अधिकार नाही. देवेंद्र फडणवीसवर टीका करायचा नैतिकता नाही आहे. आणि म्हणून हे टीका कराल, तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. आणि ही कारवाई उगाच होत नाही. जे पाप केलात ते पाप आता बाहेर येत आहे, ते तुम्हाला भोगावंच लागेल असं मला सांगायचं. आपल्याला काय विचारायचं विचारू शकतो.
बाद में पहिला पूछिए ना, बाद में बोलूंगा. उल्लेख केला की काही खासदार सुद्धा शिवसेनेमध्ये राहणार नाही. भाजपच्या किंवा तुमच्या संपर्कात शिवसेनेचे काही खासदार आहेत का आणि त्याचा धमाका? माझं वाक्य ऐकलं ना. आता आलेल्या खासदार जे आहेत त्यांना उद्देशून म्हणा. आज तुम्ही मिरवताय आमचे खासदार, आमचे अपक्ष आले तर कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे आणि शिवसेनेला कोणाला सांभाळता येतच नाही. तू मातोश्री थ्रू आलास काय? मला माझी बोलणं झालं पॉझिटिव्ह असलं का पहिली बातमी तुला, का ती लवकर पोचते ना तिथे, काय म्हणून अद्याप नाही. अरे अभिनंदन कोणाचं केलं म्हणून काय संपर्कात होतं काय? दादा तुम्ही उल्लेख केला की उद्धव ठाकरे असं म्हणाले की 25 वर्ष युतीमध्ये आमची सडली आणि नको ती अंडी उबगली, अशा पद्धतीने उबवली मोडली, सडली पण नाही, उबवली मोडली. युतीमध्ये सडली. अरे ते म्हणा आता ना येणाऱ्या निवडणुकीला पहा, उबवली ना आणि सडलं म्हणतं ना. आता स्वबळावर आता लढा, बघूया तुमची पात्रता काय आहे ती. तेव्हा तरी तुम्हाला आमदार आणि सत्ता मिळाली. भाजपमुळे, मोदी साहेबांमुळे पुढे तेही नाही पदरात पडणार, नाही पडणार. नवाब मलिकाने 2 दिवसामध्ये एक ट्विट केलंय, ललित हॉटेलमध्ये जे मुंबईत घडलंय त्याचं उलगडा येत्या रविवारी करतात. नवाब मलिक काय काय नवाब मलिक म्हणाले तर ललित हॉटेल आहे त्यामध्ये, कुठे आलं ललित? मुंबईतलं ललित हॉटेल आहे, हा. ते मुंबईत घडलंय, त्याचा उलगडा मी रविवारी करणार आहे. नवाब मलिकांनी तर आम्ही का हात तोंड धरलंय का हात धरलाय? हा. आणि नवाब मलिक असेच बोलतात. तुमचं तर काय काय निघेल म्हणा. आता उंबरड्यावर आहे, उंबरड्यावर फक्त पुष्कर आहे का इनसाइड सलियांच्या. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या वाढल्या होत्या आणि त्या कमी झाल्या, या दोन्ही मुद्द्यांवर पण टीका केली जाते केंद्र सरकार. एक बघा, ही प्रक्रिया सरकारची आहे. इंटरनॅशनल भाव वाढले का आपल्याकडे पेट्रोल डिझेल होत नाही, आपण आयात करतो का ते वाढवावेच लागतात. कमी झाले का आपण कमी करूनही दाखवले आणि याही शिवाय होतील कमी. त्याचं राजकारण का करता? तुम्हाला एवढं जर वाटतं लोकांची चिंता, करा ना एक 10 रुपये 5 रुपये टॅक्स कमी, कोणता तरी टॅक्स करा कमी, तसंही मिळेल लोकांना. स्वतः काही करायचं नाही, करता येत नाही, समजत नाही, त्या लोकांनी असे डायलॉग करू नये. दादा ते म्हणतात की पराभव झाला म्हणून पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, पराभव झाला नसता तर ते केले नसते असं. अरे एकने आम्हाला काय फरक पडतो? त्या संजय राऊतला कळतं तरी काय? हा, हे पराभव झाला म्हणून आम्ही भाव कमी केले, काय संबंध आहे? काही बोलायचं? अरे पण आम्हाला काय अल्पमतात आलोय का आम्ही तिकडे? 303 पेक्षा पुढे आहे म्हणा. तुमच्या अजून स्वतःचं धनुष्यबाण नाही ना तिथे पोचला आहे, तिथे बॅट पोचली आहे, तिची कधी पकडलीच नाही तुम्ही हातात. शरद पवार असं म्हणतात की जीएसटीचा परतावा केंद्र सरकार देत नाही. जीएसटीचा परतावा केंद्र सरकार देत नाही. शरद पवार म्हणतात की तो तातडीने द्यावा केंद्र सरकार. हा, तुम्ही होता त्या किती असं द्यायचं राज्य सरकारला तातडीने पाठवून? शेतकऱ्यांसाठी किती मदत द्यायची तुम्ही शेती मंत्री होता तेव्हा? नुसतं बोलणं कठीण आहे, करणं महाभयंकर आहे. आणि त्यामुळे पवारसाहेब जे बोलतायत ना, त्यांनी तुमच्या आघाडी सरकारचं समर्थन म्हणा होणार नाही, नाही होणार. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवण्याची तयारी संजय राऊत यांनी केलेली आहे. एका याच्यानंतर आणि तुम्ही मला तो मुद्दा उचलून धरलाय. खरंच तुमच्या काय म्हणू डॅश 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 कीव करावी का वाटते मला. एकाने जर पंतप्रधान होणार असतील ना तर पाहायला नको होतं. मग एवढी इलेक्शन कशाला मेजॉरिटी वगैरे हे करायची?
संजय राऊत एक तर काहीतरी सरकलाय, मला तर वाटत सरकलं. एका माणसामुळे हे होणार, सत्ता बदलणार. दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस दिवाळीनंतर मोठा धमाका करणार अशा प्रकारचं वक्तव्य सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येते. नेमका काय धमाका असणार आहे, त्या धमाक्याची बातमी नाही नाही, धमाका तो एकदाच फोडायचा असतो, टप्प्याटप्प्याने नाही फोडत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मी नाही फोडणार. हा, मी आत्ताच बोललो, 30 एसटी कर्मचारी याने आत्महत्या केली आहे. या सरकारला जनाची नाही मनाची. त्यांच्याबद्दल एक तर BSTचा ठोकळा करून टाकला. जी BST मी नावालोपाला आणली होती ती आता बर्बाद करून टाकली. प्रायव्हेटेशन, सगळ्या गाड्या प्रायव्हेटेशन, कंडक्टर ड्रायव्हर सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. काय चाललंय, उद्या कॉर्पोरेशनला पण हेच होणार आहे. कॉर्पोरेशनची ती जावं. अरे यानं कॉर्पोरेशन चालवता येत नाही, BST ते सरकार काय चालवणार. आणि त्याच्यामुळे हे महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करणार. एक जिंकला, महाराष्ट्र जिंकला. अरे शिवसेनेचं नाव घ्या ना, महाराष्ट्रावर कशाला ढकलता. नहीं, मैं कुछ समझा ना भाई साहब. मैं इसके पहले मराठी में कहा, उसका और इसका कुछ मतलब नहीं. एक सीट हमारी जाने से क्या हम प्राइस कम करने वाले हैं क्या. हमारे पास मेजोरिटी है मोदी साहब के पास. हम इनकी केयर भी नहीं करते. लेकिन राज्य सरकार कह रही है, दादा, राज्य सरकार कह रही है कि अगर ऐसे ही आगे के चुनावों में भी बीजेपी की सीटें कम होती रही तो तेल के दाम कम होते रहेंगे. राज्य सरकार के मुख्यमंत्री कह रहे हैं. ये उल्टा खोपड़ी है. वही संजय राउत का कुछ का हो सकता है. ऐसा सोच, ऐसी सोच किसकी हो सकती है. नवाब मलिक जिस तरीके से लगातार केंद्र सरकार के ऊपर बीजेपी के ऊपर आक्रामक है और देवेंद्र, अरे वो क्या आक्रमण, वैसा तो हमें भी बोलने आता है. अरे उसका घर में आज देखिए ना आप, टेररिस्ट लोग का सपोर्ट है. और अभी ये गांजा से लेके चरस से लेके सब सप्लाई उनके उधर ही है. और वो बड़ी बड़ी बात करते हैं. नवाब मलिक को बोलने का कोई ये नहीं है, हक नहीं है. लेकिन वो रोज सबूत दे रहे हैं राणे साहब, वो रोज सबूत दे रहे हैं. समीर वानखेड़े की बात हो या भारतीय जनता पार्टी के देवेंद्र फडणवीस की बात, वो दूसरे का बेडरूम में जाता है क्यों, किसका शर्ट पैंट देखने के लिए क्यों जाता है. ये अच्छी आदत नहीं है. रिलेटेड चीजें देंगे और अब एक बड़ा बम फोड़ेंगे जिससे पूरी बीजेपी दहल जाएगी. अरे बॉम्ब फोड़ने देना, धमकी किसको देते हैं. अभी बॉम्ब फूट रहा है उन लोग का, मंत्रियों का, राष्ट्रवादी के लाइन से बॉम्ब फट रहा है, उसका आवाज भी नहीं आ रहा है. अजीत पवार ने सेम क्यों कहा था बारामती. वो उद्धव ठाकरे को मालूम है, आज मेरा कल तुम्हारा होएगा. ये सेम टू. आता ज्या पद्धतीने कारवाई केली जाते त्याच्यावर असा एक आरोप केला जातो की भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून अशा पद्धतीच्या कारवाई करते. गैरवापर करता येत नाही, कायदेशीरच करता येत. गैरवापर हे लोक करतायत. आज बारामतीच्या त्या भाषणात अजित पवारच्या मोठ्या बंधू काय म्हणाले, त्याला अजित पवारने काय उत्तर दिलं. सक्का भाऊ टीका करतो अजित पवारांवर. आमचं काय. आणि वस्तुस्थिती आहे हो, ऑबेरॉयमध्ये एका रूममध्ये हजारो कोटी रुपये मिळतात. मी अनेक वेळा गेलो, बाथरूमपासून सगळं चेक केलं, 1 रुपया नाही मिळाला. दादा अजित पवारांचं त्याच्यावर असं म्हणणं आहे की कारवाई माझ्यावर झाली नाही. त्यांनी एक प्रेस नोट काढली आणि ते म्हणतात की माझ्यावर या प्रकरणात कुठली कारवाई नाही. अहो अंतुले साहेब, एक आरोप झाला, राजीनामा दिला. ज्यांच्यावर आरोप आणि ज्यांचे हे झाले ना, केसेस झाले आहेत ना,
या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत, घरी जायला पाहिजे. आणि मला वाटतं अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अजित पवार यांनी राजीनामा मी सगळ्यांचं म्हणतोय, सगळ्यांनी, अजित पवार काय सगळ्यांनी. अनिल देशमुख को पकड़ा है ईडी ने. अभी महाविकास आघाड़ी वाले बोल रहे हैं कि परमवीर सिंह का है, परमवीर सिंह को क्यों नहीं पकड़ा? परमवीर सिंह हमारा आदमी है, उसका ही आदमी है. परमवीर हमारा आदमी नहीं, वाजे हमारा नहीं है. उद्धव ठाकरे का वाजे, वो पुलिस में लिया उनको उन्होंने. अनिल देशमुख नंतर अनिल परब यांचा नंबर असला आरोप केले जातात भाजपकडनं. तुम्ही त्या गोष्टीवर सहमत आहात का? काय आरोप? अनिल देशमुख यांच्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब असं कोण म्हणतं? त्यांची इन्क्वायरी झाली आणि भाजपचेच नेते सांगतात की त्यांच्यावर पुढच्या काळात अटकची कारवाई केली. हा, मग काय आलं, भविष्य कोणी सांगू शकतं ना. मनोऋषी एवढे वर्ष सांगत होत्या, तुम्ही नाही विचारलं त्यांना. मला वाटतं की अनिल परब यांची होईल. अनिल परब हे सुद्धा अनिल परब यांच्यावर जे आरोप पाहता त्यांना बाहेर राहायचा अधिकार नाही, ते आज जायलाच पाहिजे. रामदास कदम विरुद्ध अनिल परब जो शिवसेनेचा अंतर्गत छळ आहे, तो एका निष्ठावान नेते विरुद्ध आता आलेले शिवसेनेतील नेते असा संघर्ष आहे असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, त्या दोघांबद्दल काय बोला, महाराष्ट्राबद्दल काय, शेतकरी, कामगार, मजूर यांच्याबद्दल आहे का, शैक्षणिक बाबतीत आहे का, उद्योगधंदे येत आहेत का? पण निष्ठावान शिवसैनिक जो जुना आहे, जो शिवसेनेतला जुना निष्ठावान शिवसैनिक आहे रामदास कदमांसारखा, कुठे? तुला काय माहिती रामदास कदम निष्ठावान होता? किती वेळा कुठे कुठे जात होता, बातम्या नाही. तू नवीन आहेस. दादा आपने आप लगातार कह रहे हैं कि एक पूर्व मंत्री गिरफ्तार हुए हैं और कई लोगों का नंबर लगा हुआ है, उसकी चिंता करनी चाहिए. तो इस तरीके क्या जिस तरीके से आरोप लग रहे हैं लगातार, वो सारे मंत्री अंदर जाने की लाइन में लगे हैं क्या? हाँ, तो सर ये लोग सब अंदर जाएंगे तो सरकार नहीं आएगा, नए मंत्री बन जाएंगे. ज्या पद्धतीने ज्या महिन्यामध्ये 2 वर्ष सरकारला पूर्ण होती आणि त्या आरोपाचा सिलसिला जो बाहेर येतो ईडीच्या चौकशी असते, तुम्हाला वाटतं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल? नाही, मला नाही वाटत. पूर्ण नाही कर, यांना हक पण नाही पूर्ण करण्याचा किंवा मंत्री बसायचा. एक नंबर भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं कोणतंही काम होत नाही आहे, कोणतंही. त्यामुळे ह्यांना एकतर सत्तेवर बसायचा अधिकार नाही आणि हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल त्यांना स्वतःला पण कळणार नाही. लेकिन करप्शन की वजह से ही जाएगी कि कोई दूसरी वजह होगी? हाँ, करप्शन की वजह से ही जाएगी सरकार या कोई दूसरी वजह? करप्शन की वजह से. अरे बस हो गया ना, दिवाली नहीं क्या तुम लोग को? हाँ, राणे साहब, आपका एक आरोप ये है कि महाराष्ट्र सरकार में जो मंत्री हैं वो भ्रष्टाचारी हैं, लेकिन इन्हीं मंत्रियों के खिलाफ केंद्र सरकार की एजेंसियों का इस्तेमाल हो रहा है, ईडी का इस्तेमाल हो रहा है, इनकम टैक्स का. ऐसा आरोप लगातार शिवसेना के प्रवक्ता. भाई साहब आप बोलिए, करप्शन करते होंगे, इंफॉर्मेशन मिलता होगा तो ईडी काम, एजेंसी क्यों है, वो सीबीआई क्यों है? उनका काम ही वही है. पर उन्होंने जो काम किया पाया, कुछ इंक्वायरी में नहीं आया. ये 1000, अरे आप पूरा नौकरी करेगा तो भी आपको रिटायरमेंट में कि 5-10 लाख के ज्यादा नहीं मिलेगा. इन लोग सीआर में खाते हैं, लेते हैं और रखते हैं, तो पकड़ा गए. तो ये तो ईडी का काम है. लेकिन उनका आरोप ये है कि क्या शिवसेना अरे उन लोग का आरोप को कौन बोलता है? अरे देखिए, चोरी करने के बाद हर जन बोलेंगे मैंने किया, मैंने एक इंक्वायरी कर रहा है, दूसरा. अरे भाई तू चोरी किया पहला बोल ना, हाँ या ना. गोवा में होटल, इधर होटल, उधर होटल, कानून से ले ना. लेकिन अनिल देशमुख ही अकेले भ्रष्टाचारी हैं क्या? और भी तो बहुत सारे लोग हैं. उनका आरोप है कि अरे अनिल देशमुख कौन बोला? उसके बाद में भी आए ना, अभी लाइन में है ना. अभी जेल थोड़ा खाली करने का काम चालू है, आस्ते आस्ते आ जाएंगे. त्या नाही,
देवेंद्र फडणवीस यांना मी ओळखतो, असं काम ते कधी आयुष्यात करणार नाहीत. ज्या मलिकचा पूर्व इतिहास आणि त्याच्या नातेवाईकांचा बाहेर आलाय तो पाहतात त्यांनी असे आरोप करू नये. व्यक्तिगत टिप्पणी जिस तरीके से मलिक की तरफ से और कहा गया कि उनके परिवार के लोगों के साथ ड्रग्स के लोगों के कनेक्शन जुड़े हैं, तो उसको आप कैसे देखते हैं? क्या सॉरी देवेंद्र फडणवीस के परिवार के ऊपर, उनके व्यक्तिगत घर के ऊपर टिप्पणी जिस तरीके से सरकार की तरफ से की गई, उसको गलत है. ऐसा नहीं होना चाहिए किसके भी. ऐसा तो हम बहुत जन का कर सकता है. ये आघाड़ी सरकार में बहुत जन का घर तक की बातें हमें बहुत मालूम है, मगर कभी जिंदगी में इस्तेमाल नहीं किया हमने. नवाब मलिक यांचे थेट संबंध दाऊदशी होते याचे पुरावे पवार साहेबांना देखील असं त्यांचं नाव आहे. तुम्ही राजकारणात इतके वर्ष आहात, मुख्यमंत्री होता, किंवा महाराष्ट्रातल्या यांचं न्यायमंत्री. नवाब मलिक यांचे खरंच त्यांची किंवा त्या आक्रमणाशी संबंध मी माहिती घेतोय, माहिती मिळाल्यानंतर बोली. ज्यांची नावं घेतली ना त्यांचे संबंध. आघाडी सरकार दिवाळी अधिवेशनापूर्वी आघाडी सरकार दिवाळीपूर्वी दिवाळी हिवाळी अधिवेशन नाही, मला माहीत नाही. मी माहिती करीन, सांगेन, कारण सध्या काय चाललंय मला माहीत नाही. दादा, एकीकडे आपण जर बघितलं तर एसटी सेवा किंवा एसटी सुधारावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. 31 जणांनी आत्महत्या केल्या. आता ते एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण करावं यासाठी कामगार आंदोलन करतात. त्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातो. त्यांना दमदाटी दिले तर त्या कामगारांसाठी कामगारांच्या पाठी उभे राहू आम्ही. हिंमत नाही त्यांची. शिवसेनेत कोण आहे का, आहे का त्याच्याकडे काय नेता आहे ना. मग सेवा समाप्तीचे आदेश दिले कर्मचाऱ्यांना. हा सेवा समाप्तीचे आदेश दिले तर 10 दिवस कर्मचारी आज डेपो बंद आहे, बाहेर आहे, डेपोच्या बाहेर. हा सेवा समाप्तीचे आदेश दिले कर्मचाऱ्यांना. सेवा समाप्त अंमलबजावणी होईपर्यंत याचं मंत्री समाप्त होईल. दादा, आता सरकारला लवकरच 2 वर्ष पूर्ण होतील, मात्र मागील 15 महिन्यात मुख्यमंत्री मंत्रालयात फिरतले नाहीत असं तर वृत्तपत्रकारांना चालतं, नाहीतर आम्ही एकाच दिवशी इकडे तिकडे इतका केवढी मोठी हे यायची. कॅबिनेटला नाही, मंत्रालयात नाही, कामं कुठली करत नाही, विषय माहीत नाही, नको त्या विषयावर भाष्य करतो. हे काय मुख्यमंत्री आहे काय? माझ्या आयुष्यात असा मुख्यमंत्री कुठल्याच राज्यात पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर नाव घ्यावं लागेल. दादा, उस दिन मुख्यमंत्री ने कहा कि मंत्रालय जाकर ही सारे काम नहीं होते हैं, मतलब ऑफिस मातोश्री बैठ के सारे काम होते हैं. मंत्रालय जाके होते हैं तो मातोश्री जाके सब काम होते हैं. जो किया अभी महाराष्ट्र देखो कितना तरक्की किया है. एक तो बोलने दे, उन्होंने एक कुछ काम किया लोगों के हित में. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री तुमच्या कानात काहीतरी बोलले, नेमकं काय बोलले? एवढ्या जवळ का माझ्या कानात येऊ शकत नाही. नाही नाही, जवळ आहे. ते तिकडे होते, मी इथे होतो, म्हणून मला ऐकायला नाही आलं. मला विचारलं भांडी आणली काय, मला भांडी काय कळलं नाही. मला मी म्हणलं काय बोललात. मी जवळ गेलो. मी किती जवळ जाऊ शकतो त्याच्या. हा नाही तर मी बोललो काय बोललात तुम्ही. नाही नाही, भांडी फोडणार आहे ना, मग भांडी घेऊन बोला. हा आता फोडणार बोल, सांगितलं आता फोडणार. मग मला चिडा झाली, बोल फोडणार. नंतर आवाज बंद झाला. परत स्टेजवर उतरेपर्यंत माझ्याकडे पाहिलं नाही त्यांनी. पाहत होता ना ते, कुठे म्हणत नाही चॅनलवर. बोललं पाहिजे, वाढवलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला का कलंक आहे.
आता बस झालं रे आजच्या पुरतं. पाडवा आहे काय? अरे थांबा, ए कांचा, जितने पत्रकार उनको दे गिफ्ट. काय आलं? कॅमेरा बंद केला पाहिजे. असं आहे, ए कॅमेरा बंद करा रे तर गिफ्ट मिळेल. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटण आणि बेल चिन्हावर क्लिक करा.